नमस्कार. प्रत्येक घरात प्रत्येक पालकाला असं मनापासून वाटत असतं ना की आपल्या मुलाचा मेंदू एकदम शार्प असावा. त्यांची स्मरणशक्ती, क्रिएटिव्हिटी आणि एकाग्रता नेहमीच उत्तम असावी. पण प्रश्न हा आहे की हे नक्की कसं साध्य करायचं? आजच्या या विशेष माहिती सत्रात आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. आपण काही भन्नाट ॲक्टिव्हिटीज आणि जपानी पॅरेंटिंगची काही अत्यंत प्रभावी सिक्रेट्स पाहणार आहोत, ज्यामुळे मुलांच्या मेंदूचा विकास अगदी नैसर्गिक आणि वेगाने होईल. चला तर मग सुरू करूया. तर सर्वात आधी हा प्रश्न येतो की मुलांचा मेंदू अधिक वेगाने कसा विकसित करायचा. याचं अगदी साधं आणि सोपं उत्तर दडलंय मेंदूच्या दोन्ही बाजूंच्या योग्य आणि समान विकासात. होय, डावा आणि उजवा मेंदूचे हे दोन्ही भाग नक्की कसं काम करतात आणि त्यांना एकत्र कसं आणायचं हे समजून घेणं खरंच खूप रंजक आहे. आता आपल्या मेंदूचे जे दोन मुख्य भाग असतात ना, त्यांची कामं अगदी स्पष्टपणे विभागलेली असतात. डावा भाग, ज्याला आपण लेफ्ट ब्रेन म्हणतो, तो प्रामुख्याने लॉजिकल थिंकिंग, गणित, भाषा आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं काम पाहतो, अगदी विश्लेषणात्मक काम. आणि दुसरीकडे आपला उजवा भाग म्हणजेच राईट ब्रेन, हा पूर्णपणे क्रिएटिव्हिटी, कल्पनाशक्ती, संगीत, भावना आणि कलेसाठी समर्पित असतो. मुलांचा जर खराखुरा आणि सर्वांगीण विकास व्हायला हवा असेल तर हे दोन्ही भाग एकाच वेळी ॲक्टिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त एकाच बाजूवर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. मग आता प्रश्न पडतो की हे दोन्ही भाग एकाच वेळी कसे विकसित करायचे. आणि इथेच येतं आपलं पहिलं जपानी पॅरेंटिंग सिक्रेट, ते म्हणजे लर्निंग थ्रू प्ले किंवा सोप्या भाषेत खेळातून शिक्षण. जपानमध्ये मुलांना गप्प बसवण्यासाठी त्यांच्या हातात लगेच मोबाईल दिला जात नाही. त्याऐवजी प्रत्यक्ष खेळातून शिकवण्यावर तिथे प्रचंड भर दिला जातो. कारण खेळण्यामुळे मेंदूचे जे कनेक्शन्स असतात ना, ते खूप मजबूत होतात. मुलं कोणत्याही धडपणाशिवाय अगदी नैसर्गिकरित्या शिकतात आणि त्यांची एकाग्रताही आपोआप वाढते. आता आपण प्रत्यक्षात काही सोप्या ॲक्टिव्हिटीज पाहूया, ज्या घरी अगदी सहज करता येतील. यातली पहिली ॲक्टिव्हिटी आहे क्रॉस क्रॉलिंग. ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण ही मेंदूसाठी एक अतिशय पॉवरफुल कृती आहे. यात करायचं काय, तर मुलाचा उजवा हात त्याच्या डाव्या गुडघ्याला लावायचा आणि त्यानंतर लगेच डावा हात उजव्या गुडघ्याला. हे असं सलग 1 ते 2 मिनिट करायचं. यामुळे होतं काय की मेंदूचे दोन्ही भाग एकमेकांशी जबरदस्त प्रकारे कनेक्ट होतात, शरीराचं कॉर्डिनेशन सुधारतं आणि विशेषतः जी मुलं खूप हायपर ॲक्टिव्ह असतात ना, त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम उपाय आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ड्रॉइंग आणि कलरिंग. इथे नेचर ड्रॉइंग, फिंगर पेंटिंग किंवा अगदी मोकळेपणाने केलेले रंगकाम, ज्याला आपण फ्री ड्रॉइंग म्हणतो, त्याचा समावेश होतो. मुलांना अगदी मोकळीक देणं इथे खूप महत्त्वाचं आहे. त्यांना जे वाटेल ते जसं वाटेल तसं कागदावर उतरू द्या. या छोट्याशा स्वातंत्र्यामुळे त्यांच्या मेंदूला जी चालना मिळते ना, ती अफाट असते. त्यांची क्रिएटिव्हिटी तर वाढतेच, पण सोबतच स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना एक हक्काचं सुरक्षित माध्यमही मिळतं. इथे मला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. जापानी संस्कृतीत मुलांना कधीच परफेक्ट ड्रॉइंग काढण्याची सक्ती केली जात नाही. म्हणजे झाड काढले तर ते हुबेहूब तसंच दिसलं पाहिजे किंवा त्याचा रंग हिरवाच असायला हवा, असा कोणताही अट्टहास तिथे नसतो. परफेक्ट चित्रापेक्षा त्या मुलाची विचार करण्याची पद्धत आणि त्याच्या कल्पकतेला तिथे जास्त महत्त्व दिलं जातं. चला आता तिसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. म्युझिक आणि रिदम गेम्स. गाणी आणि ताल. यामध्ये टाळ्या वाजवून ताल धरणे, बडबडगीते म्हणणे, मनसोक्त डान्स करणे किंवा घरातलीच साधीसुधी वाद्य वाजवणे यांचा समावेश होतो. तुम्हाला माहिती आहे, संगीताचा मेंदूवर खूप खोलवर परिणाम होतो. या साध्या वाटणाऱ्या खेळांमुळे मुलांची स्मरणशक्ती कमालीची वाढते, ऐकण्याची क्षमता सुधारते आणि सर्वात महत्त्वाचं, कोणतीही नवीन माहिती वेगाने समजून घेण्याची आणि ती प्रोसेस करण्याची सवय मेंदूला लागते. हे असं समजा की संगीत म्हणजे मेंदूसाठी एक प्रकारचं जबरदस्त वर्कआउटच आहे. जसं आपण आपलं शरीर बळकट ठेवण्यासाठी रोज व्यायाम करतो ना, अगदी तसंच मेंदूला सतत तल्लख आणि ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी म्युझिक हे एका उत्तम व्यायामासारखंच काम करतं. आता चौथी ॲक्टिव्हिटी पझल गेम्स म्हणजे कोडी सोडवणे. यामध्ये ब्लॉक्स रचणे, वेगवेगळे आकार ओळखणे, जिग्सॉ पझल्स आणि रुबिक क्यूबसारख्या खेळण्यांचा समावेश होतो. हे खेळ म्हणजे फक्त वेळ घालवण्याचं साधन अजिबात नाहीयेत. हे कोडे सोडवताना मुलांचं लॉजिकल थिंकिंग खूप वेगाने विकसित होतं. एखादी अडचण कशी सोडवायची हे ते स्वतःहून शिकतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोडे सुटेपर्यंत ते जे काही प्रयत्न करत राहतात ना, त्यातून त्यांच्यात एक कमालीचा संयम आणि पेशन्स निर्माण होतो. आणि इथेच जपानी पॅरेंटिंगचा आणखी एक पैलू समोर येतो. ते म्हणजे इंडिपेंडंट थिंकिंग किंवा स्वतंत्र विचार करण्यावर असलेला त्यांचा भर. जेव्हा एखादं मूल कोडे सोडवताना अडकतं, तेव्हा जपानी पालक लगेच जाऊन त्यांना उत्तर सांगत नाहीत.
ते मुलांना स्वतःचा वेळ घेऊ देतात, त्यांना स्वतः विचार करू देतात. स्वतःच उत्तर शोधून काढण्याची ही जी सवय आहे ना, ती मेंदूला कायमस्वरूपी अत्यंत मजबूत बनवते. आता ही 5वी ॲक्टिव्हिटी ऐकून थोडी गंमत वाटेल. नॉन डॉमिनंट हँड ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? तर ज्या हाताचा वापर मुलं नैसर्गिकरित्या कमी करतात, त्या विरुद्ध हाताचा वापर करायला सांगणं. उदाहरणार्थ, जर मूल उजव्या हाताने लिहित असेल तर त्याला कधीतरी डाव्या हाताने चित्र काढायला लावणं किंवा ब्रश करायला सांगणं. आश्चर्य वाटेल, पण या एवढ्याशा बदलामुळे मेंदूमध्ये पूर्णपणे नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार होतात. ब्रेनची फ्लेक्सिबिलिटी वाढते आणि मुलांचा एकूण फोकस लक्षणीयरित्या सुधारतो. आपली 6वी आणि या लिस्टमधली शेवटची ॲक्टिव्हिटी आहे स्टोरी टेलिंग आणि मेमरी गेम्स. यामध्ये आपण मुलांना एखादी गोष्ट अर्धीच सांगून ती पुढे त्यांना पूर्ण करायला सांगू शकतो, किंवा काही वस्तू समोर ठेवून त्यातली एक अचानक लपवणे आणि ओळखा पाहू काय लपवलंय असा खेळ खेळणे. या अशा रंजक आणि साध्या खेळांमुळे मुलांची कल्पनाशक्ती अक्षरशः भरारी घेते, त्यांच्या शब्दसंग्रहात मोठी भर पडते आणि स्मरणशक्ती तर अत्यंत मजबूत होते. या सगळ्या अप्रतिम ॲक्टिव्हिटीज पाहिल्यानंतर आता आपण दुसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या जपानी पॅरेंटिंग सिक्रेटकडे वळूया. ते म्हणजे रुटीन बिल्ड्स स्ट्रॉंग ब्रेन. एक शिस्तबद्ध आणि ठरलेली दिनचर्या मुलांचा मेंदू अक्षरशः घडवते. रुटीनमुळे मेंदू शांत आणि रिलॅक्स राहतो, कारण आता पुढे काय होणार आहे हे त्याला आधीच माहीत असतं. या सुरक्षिततेच्या भावनेमुळे मुलांची नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढते आणि त्यांची भावनिक स्थिरता खूप मोठ्या प्रमाणावर सुधारते. मग जपानी मुलांच्या या शिस्तबद्ध दिनचर्येत नक्की कोणत्या गोष्टी येतात? तर सर्वात आधी झोपण्याची एक निश्चित वेळ असणे, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने शक्यतो एकत्र बसून जेवण करणे, दररोज न चुकता मैदानी खेळ खेळणे आणि सर्वात महत्त्वाचं कमीत कमी स्क्रीन टाईम. या सगळ्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी मुलांना एक अत्यंत सुरक्षित आणि स्थिर वातावरण देतात, जे एका वाढत्या मेंदूसाठी अगदी खत पाण्यासारखं काम करतं. आता आपण एका थोड्या गंभीर पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलूया, ते म्हणजे स्क्रीन टाईमचे धोके. आजकाल सतत मोबाईल किंवा टीव्ही समोर बसून राहिल्यामुळे मुलांच्या नाजूक मेंदूवर अत्यंत वाईट परिणाम होत आहेत. त्यांची एकाग्रता वेगाने कमी होत चालली आहे. बऱ्याच मुलांमध्ये बोलायला उशीर होण्यासारख्या गंभीर समस्या दिसून येत आहेत आणि कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं त्यांच्यासाठी खूप कठीण होत चाललंय. मग यावर उपाय काय? तर 2 वर्षांखालील मुलांसाठी स्क्रीनचा वापर शक्यतो पूर्णपणे टाळणं हाच सर्वोत्तम आणि सर्वात सुरक्षित पर्याय आहे. आणि थोड्या मोठ्या मुलांसाठी हा स्क्रीन टाईम अतिशय मर्यादित असायला हवा. तसंच जेव्हा ते स्क्रीन पाहतील तेव्हा तो इंटरॅक्टिव्ह लर्निंग असावा. म्हणजे केवळ एका जागी बसून निष्क्रियपणे बघत राहणं नको, तर बुद्धीला चालना देणारं काहीतरी असावं. याच शिस्तबद्ध दिनचर्येचा आणखी एक अतिशय जिव्हाळ्याचा भाग म्हणजे मैदानी खेळ किंवा आउटडोर ॲक्टिव्हिटीज. मोकळ्या मैदानात धावणे, सायकल चालवणे, बागकाम करणे, बॉलसोबत खेळणे किंवा अगदी वाळूत आणि मातीत मनसोक्त खेळणे, या गोष्टी मुलांसाठी खूप गरजेच्या आहेत. यामुळे मुलांचा सेन्सरी डेव्हलपमेंट किंवा ज्ञानेंद्रियांचा विकास सुधारतो, त्यांचा ताणतणाव कमी होतो आणि मोकळ्या हवेमुळे त्यांचा मेंदू सतत ताजेतवाना आणि ॲक्टिव्ह राहतो. जपानमध्ये याच मैदानी खेळांसोबत आणखी एका गोष्टीला खूप प्रोत्साहन दिलं जातं, ते म्हणजे घराबाहेर स्वतंत्रपणे वावरणे. तिथली मुलं स्वतःच्या पायावर चालत शाळेत जातात, परिसराशी जुळवून घेतात. मोकळ्या आणि सुरक्षित वातावरणात स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं हे जे स्वातंत्र्य त्यांना मिळतं ना, ते त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करतं आणि त्यांचा मेंदू खऱ्या अर्थाने सक्षम बनवतं. आता मुलांची काळजी घेणाऱ्या सर्वांसाठी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. हे कायम लक्षात ठेवा की प्रत्येक मूल हे वेगळं असतं. त्यांच्या शिकण्याची गती आणि पद्धत वेगळी असते, त्यामुळे त्यांची इतरांशी कधीही तुलना करू नका. त्यांच्यावर विनाकारण अभ्यासाचं किंवा मार्कांचं दडपण आणण्याऐवजी त्यांच्या छोट्या छोट्या यशाचं मनापासून कौतुक करा. आणि सर्वात महत्त्वाचं, दररोज किमान 20 ते 30 मिनिटे मुलांसोबत विना अडथळा म्हणजे मोबाईल बाजूला ठेवून क्वालिटी टाईम नक्की घालवा. हा एक अत्यंत महत्त्वाचा विचार नेहमी मनात असू द्या. मुलांच्या मेंदूचा विकास काही केवळ पुस्तकी अभ्यासातून होत नाही. तो विकास खऱ्या अर्थाने प्रेम, खेळ आणि सकारात्मक संवादामधून सर्वात जास्त होतो. मुलांसोबतची भावनिक जोड आणि घरातलं आनंददायी वातावरण हेच त्यांच्या मेंदूच्या आणि व्यक्तिमत्वाच्या वाढीसाठी सर्वात उत्तम खतपाणी आहे. चला तर मग आज आपण या माहिती सत्रात पाहिलेल्या संपूर्ण डेली ब्रेन बूस्ट रुटीनची पटकन एक छोटीशी उजळणी करूया. यामध्ये काय काय येतं? तर क्रॉस क्रॉल ॲक्टिव्हिटी, भरपूर मोकळं ड्रॉइंग, म्युझिक, कोडी सोडवणे, गोष्टी सांगणे, दररोजचे मैदानी खेळ, मोबाईलचा कमीत कमी वापर आणि अर्थातच पुरेशी आणि शांत झोप. या सगळ्याची सवय मुलांना लावणं अत्यंत आवश्यक आहे.
आता जाता जाता एक शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न. आज आपण पाहिल्या त्या सगळ्या प्रभावी ॲक्टिव्हिटीजपैकी आज कोणती ॲक्टिव्हिटी लगेच सुरू केली जाणार आहे? उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ते वाचायला खूप आवडेल. आणि हो, पॅरेंटिंग आणि चाइल्ड डेव्हलपमेंटबद्दल अशीच रंजक आणि उपयुक्त माहिती देणारी आमची इतर माहिती सत्र पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया.